माझे नाव अजय. मी माझ्या पूर्ण परिवारासोबत माझ्या मामाच्या लग्नासाठी त्यांच्या गावी आलो होतो. याच वर्षी मी 12वीची परीक्षा दिली होती. माझ्या वडिलांचे लव्ह मॅरेज असल्याने मी महाराष्ट्रातच जन्मलो होतो आणि माझे मामाचे गाव हे इंदोर होते. इंदोर हे भारतातील सर्वात सुंदर सिटीमधून एक सिटी आहे असं म्हणतात. पण खरंच बाकी इतर सिटींपेक्षा ही सिटी खूपच सुंदर व स्वच्छ आहे. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वस्तू व कपड्यांचा खूप मोठा बाजार आहे. त्या वस्तू तुम्हाला कमीत कमी किमतीत मिळतात. मामाचं लग्न होऊन 4 दिवस झाले होते. मामी ही वारंवार मामाला ह्या रूममधून त्या रूममध्ये शोधत असायची. मामांचे घर हे 2 BHK होते. त्यांचे अरेंज मॅरेज झाले होते. घरातील सर्वच मंडळी आपापल्या गावी परतले होते. या ठिकाणी मी, आई व माझी मोठी ताई इतकेच लोक आपापल्या घरी जाण्यासाठी बाकी होते. कारण आजी आजोबा हे मामा व मामींना कुलदैवतेच्या दर्शनासाठी त्यांच्यासोबत आम्हालाही पाठवणार होते. पण लग्नाला 4 दिवस झाल्यानंतरही अजूनही ते त्या ठिकाणी जाण्याची प्लॅनिंग करू शकले नव्हते. कारण की लग्नाच्या 2 दिवसानंतरच त्यांच्या समाजात एका जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने कुलदैवतेला जाण्याचा कार्यक्रम हा लांबणीवर पडला होता. माझ्या मामीचे वय हे 22 वर्ष होते आणि मामी दिसायला अगदी सुंदर व ब्युटिफुल होत्या. त्या नेहमीच 3 दिवसापासून वेगवेगळ्या चॉकलेटी कलरच्या साडीज घालत असायच्या. तेव्हा मला वाटले त्यांचा आवडता कलर हा चॉकलेटी असावा. माझ्या मामींचे नाव हे अंजली होते. घरात गर्दी जास्त असल्याने झोपण्याचा प्रश्न सर्वांसमोर येत होता. एके दिवशी रात्री आम्ही सर्वजण जेवण करून गच्चीवर जाऊन बसलो. आई ही आजी आजोबांसोबतच खाली गप्पा गोष्टी करत होती. मामा हे मामींच्या शेजारी बसले होते आणि त्यांच्यासमोर मी व ताई होते. मी थोडा आगाऊच असल्याने मामींची मस्करी करण्यात मागे नव्हतो. तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, आपको मामा कैसे पसंद आ गए? देखने में वो तो थोड़े काले हैं मगर हाइट में ऊंचे हैं. तेव्हा मामी मला म्हणाल्या, देखो अजय, आदमी के कलर से अच्छा उनका स्वभाव अच्छा होना चाहिए. और तुम्हारे मामा की हाइट तो इतनी ऊंची है तो उन्हें कौन पसंद नहीं करता. मगर मामी, आपको काफ़ी तकलीफ होगी. मामा आपसे काफ़ी ऊंचे हैं. तेव्हा मामी मला म्हणाली, मुझे इनसे कोई तकलीफ नहीं होगी, बल्कि इतने ऊंचे आदमी की तो घर में ज़रूरत पड़ती है. जहाँ अपना हाथ नहीं पहुँचता वहाँ इनको बुला लिया करूँगी सामान निकालने. तेव्हा मी मामींना म्हणालो, वाह मामी, क्या सोच है आपकी. मेरे मामा को आप सीढ़ी की तरह यूज करोगी, मगर देखना सीढ़ी मजबूत होगी तभी चढ़ना, नहीं तो सीढ़ी फिसल भी सकती है. तेव्हा सर्वजण हसू लागले आणि अचानक माझे लक्ष मामांकडे गेले. मामांनी आपला एक हात मामींच्या हातावर ठेवला होता आणि हळूहळू आपली बोटं मामींच्या बोटांमध्ये ते अडकवण्याचा प्रयत्न करत होते. मामींना हे कळाले होते की मामा त्यांच्या हातासोबत काय करत आहे, पण तरीही मामी आमच्याकडे पाहूनच हसत होत्या. गच्चीवर थंडगार हवेचा गारवा आम्हाला झोपेकडे वळवू लागला होता आणि त्याच वेळेस हवेचा जोराचा झोका आल्याने मामींची चॉकलेटी कलरची साडी हवेत उडाली आणि मामींचं समोरचे दृश्य माझ्या डोळ्यांनी असं पाहिलं ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. पण मामींच्या खांद्यावर आलेली त्यांच्या आतल्या कपड्यांच्या पट्टीने माझं मामींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. जर आपण मामींसोबत राहिलो तर आपल्यालाही त्यांच्या आतल्या पट्ट्यांना स्पर्श करायला भेटेल, पण ते इतके सोपे नव्हते. मग मी मामांसोबत आणि मोठी ताई मामींसोबत गच्चीवर झोपले. अंथरुणावर पडताच मला झोप लागली होती. कारण उन्हाळ्यात जर अशी गार हवा मिळाली तर मनाला आणि शरीराला फार छान वाटते. रात्रीचे साधारणतः 1 वाजेची वेळ असावी. मी झोपलेल्या अवस्थेत असताना ज्या वेळेस मी माझी कूस बदलली त्याच वेळेस मला जाणवले की माझ्या शेजारी झोपलेले मामा हे त्या ठिकाणी नव्हते.
मग मी झोपलेल्या अवस्थेतच माझे डोळे उघडले आणि रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात सर्व कसं मला स्पष्ट दिसत होतं. अगोदर मी मामांना इकडे तिकडे पाहून गच्चीतच शोधू लागलो, पण मामा कुठेही दिसत नव्हते. मग मी परत माझी कूच बदलून दुसऱ्या बाजूला वळालो. तेव्हा मला मामा दिसले. मामा हे मामींसोबत बसलेले होते. ते दोघंही गप्पा गोष्टी करत होते. पण एवढ्या रात्री यांना एकटे गप्पा गोष्टी करण्याची गरज का भासली असावी? या अगोदर तर 2-3 तास आपण सोबतच बसून गप्पा केलेत, तरी मन भरले नसावे त्यांचे, असे वाटते. मग हळूहळू मामांनी मामींचे दोघं हात आपल्या हातात घेतले. मग मामी ही मामांना म्हणत होती, कोणीतरी बघेल आपल्याला, सर्व झोपलेले आहेत. तेव्हा मामा म्हणाले, एवढ्या थंडगार हवेत कोणीही उठणार नाही. अंजली, तू काही बोलू नकोस. अगोदरच आपल्या मधुचंद्राच्या रात्रीचे 4 दिवस वाया गेलेले आहेत. अजून किती दिवस लागतील काही सांगता येत नाही. मग मामांनी मामींना आपल्या मिठीत घेतले. मामींनाही मामांचा स्पर्श त्या क्षणाला हवा हवासा वाटत होता. म्हणून मामीही मामांना साथ देऊ लागल्या होत्या. मग मामांनी त्यांचे ओठ मामींच्या ओठांवर टिकवले आणि तब्बल 20 मिनिटापर्यंत एकमेकांनी एकमेकांच्या ओठांचा रस चाखला. मग मामा व मामी त्याच ठिकाणी आजूबाजूला झोपले. मग हळूहळू मामींनाही मामांनी त्या आनंदाची जाणीव करून दिली, ज्या आनंदाची लग्नानंतर प्रत्येक स्त्री व पुरुष वाट पाहत असतात. त्यानंतर मामांनी व मामींनी आपल्या अंगावरचे कपडे बाजूला ठेवले आणि मी त्या दोघांचे असे दृश्य पाहिले, ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. त्यांचा प्रोग्राम हा 1 तासापर्यंत चालला, पण त्या गच्चीत माझ्याशिवाय कोणीच जागे नव्हते. आता रात्रीचे 2 वाजले होते. मलाही फार झोप लागत होती, म्हणून मी पण कूच बदलून माझ्याच जागेवर झोपून राहिलो. आणि सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा माझ्या शेजारी मामाच झोपले होते आणि मामी व ताई ह्या त्या ठिकाणी नव्हत्या. मी एक नजर मामांकडे टाकली आणि विचार केला की मामांचं काम झाल्यानंतर ते आपल्याजवळ येऊन झोपले असावेत. मग मी खाली गेलो. आता सकाळचे 7 वाजले होते. ताई ही टी व्ही समोर बसून न्यूज पाहत होती आणि किचनमध्ये मामी तयार होऊन सर्वांसाठी चहा बनवत होती. मला पाहून मामी म्हणाल्या, अच्छा हुआ अजय, आप जग गए. जल्दी से ब्रश कर लो, मैं तुम्हारी भी चाय बढ़ा देती हूँ. मग मी ब्रश हातात घेऊन बाथरूममध्ये आलो आणि ज्या वेळेस मी हातात असलेल्या ब्रशला पेस्ट लावू लागलो, तेव्हा माझे लक्ष अशा ठिकाणी गेले, ते पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळीच ऊर्जा व आग त्या क्षणाला निर्माण होऊ लागली. कारण घरात फक्त मामीच तयार झालेल्या होत्या. ज्या आतल्या काळ्या पट्ट्या मी मामींच्या काल रात्री गच्चीवर बाहेर आलेल्या पाहिल्या होत्या, त्या या ठिकाणी ओल्या करून शॉवरच्या रॉडवर टांगलेल्या होत्या. काल रात्रीच माझ्या मनात त्यांना स्पर्श करण्याची इच्छा जागृत झाली होती, म्हणून मी त्यांना एक वेळेस हात लावून पाहिला. ते फारच सॉफ्ट व बारीक होते आणि त्यावर अशा ठिकाणी कार्टूनचे चित्र होते, ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मी त्यांच्याकडे एकटक नजरेने पाहतच ब्रश करत होतो आणि थोड्याच वेळात मामींचा आवाजही बाहेरून मला आला आणि त्या म्हणाल्या, अजय जल्दी आ जाओ, चाय ठंडी हो रही है. मग मी मामींना म्हणालो, अभी आया मामी, आप चाय छान के रखो कप में. मी पटकन तोंड धुवून बाहेर आलो आणि चहा पिण्यासाठी डायरेक्ट किचनमध्ये गेलो. त्या ठिकाणी मामीही चहा घेत होत्या. मी पण माझा चहाचा कप हातात घेऊन मामींसोबतच चहा घेऊ लागलो. तेव्हा मामी मला म्हणाल्या, अजय चाय कैसी बनी. मग मी मामींना म्हणालो, चाय की टेस्ट काफ़ी अच्छी है मामी, मगर देखने में वो आपसे सुंदर नहीं है. तेव्हा मामी मला म्हणू लागल्या, मैं कुछ समझी नहीं अजय. तेव्हा मी मामींना समजावून सांगितले, मामी आप जितनी सुंदर दिखती हो उतनी चाय सुंदर नहीं थी. मगर मामी इतनी रात को मामा आपके पास
क्या कहने के लिए आए थे? मग मामी माझं लक्ष भटकवण्यासाठी मला म्हणू लागल्या, कौन सी रात को अजय? कब आए थे तुम्हारे मामा मेरे पास? मुझे तो याद ही नहीं आ रहा है। मामी, कल रात को ही जब हम लोग बातचीत करके सो गए थे तब की बात है ये। इसका मतलब तुम जग रहे थे और तुमने हम दोनों को देख लिया। पूरा नहीं देखा मामी, क्योंकि वहाँ अंधेरा था इसलिए। मगर एक बात बोलूं मामी, आप सच में काफ़ी सुंदर दिखती हो। आपकी और मामा की जोड़ी बिल्कुल भी नहीं जमती। मामा इतना सावला है और आप एक अप्सरा। तेव्हा मामी मला म्हणाली, आप मेरी तारीफ करना छोड़ो और पहिले तयार हो जाओ. बाकी लोक भी तयार होणं बाकी आहे. मग मी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलो. 10-15 मिनिटांनी मी पण फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आलो. घरात 2च रूम असल्यामुळे दुसऱ्या रूममध्ये मामी या आपले केस विंचरत होत्या आणि मी टॉवेल गुंडाळून जेव्हा त्यांच्यासमोर आलो तेव्हा ते माझ्या पोटाकडे पाहू लागल्या आणि मला म्हणाल्या, अजय, आप जिम जाते थे क्या? तेव्हा मी मामींना म्हणालो, क्यों? आपने मुझ में ऐसा क्या देखा कि आपको मैं बॉडी बिल्डर लगने लगा? तेव्हा मामी मला म्हणाल्या, नहीं, बॉडी बिल्डर तो नहीं लग रहे, मगर जो आपके पेट के ऊपर सिक्स पैक के जो फिगर बन रही है उसे देखकर मैं बोल रही थी. मग मी मामींना म्हणालो, मामी, आप ज़रा बाहर जाओगी? मुझे भी अपने कपड़े चेंज करने हैं. अगर मैं ऐसी हालत में आपके सामने कपड़े चेंज करूँगा तो आपका दिमाग भी खराब हो जाएगा. मुझे देख के तेव्हा मामी मला म्हणाल्या, दिमाग तो खराब नहीं होगा, मगर और कुछ खराब करने का इरादा आपका लग रहा है मुझे. मग मी मामींना म्हणालो, वैसा नसीब हमारा कहा मामी. मग मामी पण तिच्या कामासाठी किचनमध्ये गेली आणि मी पण तयार होऊन आई, बाबा, आजी, आजोबा ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी मी जाऊन बसलो. त्यांच्या गप्पा ह्या मामा मामींना कुलदैवतेच्या दर्शनासाठी पाठवण्याबाबतच सुरू होत्या. म्हणून त्यांनी महाराजांना फोन लावला होता की घरात कोणाची मृत्यू झाल्यानंतर कुलदैवतेच्या दर्शनाला जाऊ शकता का? आता 5 दिवस त्यांच्या मृत्यूला झाले होते आणि महाराजांनी जाण्याची परवानगी 5 दिवसानंतरचीच आजोबांना दिली होती. गोष्ट माझा कानी पडताच मला फार आनंद झाला. कारण मामा यांचे कुलदैवत हे गुजरातमधील पावागड या ठिकाणी होते. मी ही आनंदाची बातमी अगोदर ताईला जाऊन सांगितली. ताई पण किचनमध्ये मामींसोबत काम करत होती. मग मी मामींकडे पाहून म्हणालो, अब मामी, आपको और मामा को रोकने वाली घड़ी अब ख़त्म होने वाली है. तेव्हा मामी मला म्हणाली, कब जाने वाले हैं हम लोग? मग मी मामींना म्हणालो, अभी तक तो पता नहीं चला, मगर जाने वाले हैं ये पक्का है, इसके बारे में मुझे पता चला है. मग काही वेळाने आजोबांनी सर्वांना हॉलमध्ये बोलावले आणि सांगितले की आज शाम को ही आप लोगों को निकलना पड़ेगा, क्योंकि कल की तिथि अच्छी नहीं है और वापसी में आपको 2 दिन बाद लौटना है. आजोबांनी लागलीच एक गाडी बुक करायला सांगितली. मामांनी फटक्यात आपल्या मित्राला फोन लावून आर्टिका बुक केली. आम्ही जाणारे 9 लोक होतो आणि त्या गाडीत 8 लोक बसतात. मग मामा म्हणाले, करू आपण बरोबर ॲडजस्ट सर्वांना. सर्वांनी आपापला सामान पॅक केला आणि संध्याकाळची सर्वजण वाट पाहू लागले. बरोबर 6 वाजेला गाडी दाराजवळ येऊन थांबली. मग मी, ताई व मामींनी मिळून गाडीचा डिक्कीत सामान ठेवला. मला उलटीचा त्रास होता म्हणून मी खिडकीजवळच बसलो. पुढच्या सीटवर मामा व ताई जाऊन बसले. मागच्या सीटवर 3 जण बसले आणि मधल्या सीटावर मी, मामी, आई व आत्या बसले होते. गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही देवीच्या दर्शनासाठी निघालो. गाडी काही अंतरावर चालल्यानंतर आम्हाला बसण्यासाठी दाटी होऊ लागली. कारण आई व आत्या यांची तब्येत हेल्दी असल्याने मला व मामीला बसायला जागा पुरेशी होत नव्हती. अर्ध्या तासांपासून मी व मामी
व्यवस्थित बसता यावे म्हणून मागे पुढे होत होतो. आता संध्याकाळचे 7:30 वाजले होते. गाडीतही अंधार होत होता. तेव्हा मी मामींना हळूच म्हणालो, मामी, आपको बैठने में दिक्कत नहीं हो रही है? आपकी वजह से मैं पूरी तरह गाड़ी के दरवाजे में चिपक गया हूँ. मग मामी मला म्हणाली, अजय, जैसे तुम्हारी हालत है वैसी ही मेरी हालत यहाँ बैठे बैठे हो चुकी है. ठीक से बैठ भी नहीं पा रही हूँ मैं. मग मामींना मी म्हणालो, एक काम करो मामी, आप जब तक गाड़ी खाने के लिए नहीं रुकती तब तक आप मेरे पैर के ऊपर बैठ जाओ. ऐसे भी आपका वजन 40 किलो ही है, मैं सहन कर लूँगा. त्यावर मामी मला म्हणाल्या, मगर अजय, मैं तुम्हारे पैर पर बैठी तो तुम्हारे पैर जाम हो जाएंगे, फिर बाद में तुम्हें चलने में दिक्कत हो जाएगी. त्यावर मी मामींना म्हणालो, मगर यहाँ हम दोनों को बैठने में दिक्कत हो रही है. अगर आप मेरे पैर के ऊपर बैठेगी तो हम दोनों को जगह हो जाएगी. मामींना पण माझे म्हणणं पटले होते, म्हणून मामी हळूच उठून माझ्या मांडीवर बसल्या. गाडीत निम्म्याहून अर्धी लोकं झोपली होती. 10-15 मिनटं मामींना बसून झाले होते. त्यांनाही झोप लागत होती, म्हणून त्यांनी पुढच्या सीटवर आपले दोघं हात फोल्ड करून त्यावर स्वतःचे डोकं टेकवून मामीही झोपून राहिल्या. मग काही वेळ मी पण खिडकीचा बाहेर निसर्गजन्य वातावरण पाहण्यात व्यस्त होऊन मलाही झोप लागत होती. मग मी हळूच मामींच्या पाठीवर डोकं टेकून झोपलो. मी अशा अवस्थेत झोपल्यामुळे मामी मला काहीही बोलत नव्हती. मग जसजशी गाडी रोडावर धावू लागली तसतशी मामींची हालचालही जोरात होत होती. त्यामुळे मामींच्या अशा ठिकाणी माझा त्याचा स्पर्श झाल्याने माझ्या अंतर्मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होऊ लागली होती. पण मामींनाही माझ्या त्या स्पर्शाची जाणीव झाली होती. पण सीटवर बसण्यापेक्षा माझ्याच मांडीवर मामींना कम्फर्टेबल वाटत होते. 10-15 मिनिटांनंतर आमची गाडी जेवणाच्या एका धाब्यावर येऊन थांबली. गाडीत झोपलेल्या सर्व लोकांना मी आवाज देऊन उठवले आणि फटक्यात अगोदर मी गाडीचा बाहेर निघालो. हळूहळू गाडीतील सर्व लोक बाहेर निघाली आणि आम्ही टेबलावर पोचणार त्या अगोदर मामांनी जेवणाची ऑर्डरही दिली होती. कारण आम्हाला अजून भरपूर प्रवास गाठायचा होता, म्हणून लवकर जेवण करून आम्हाला या ठिकाणाहून निघायचे होते. म्हणून मामांनी अगोदरच जास्त टाइमपास करायला नाही सांगितला होता. 15-20 मिनिटात सर्वांनी आपापली जेवण आटोपली आणि परत गाडी जेवून येऊन सर्व उभे राहिले. जसा लांबून ड्रायव्हर गाडीजवळ येत होता तेव्हा सगळे आपापल्या जागेवर गाडीत बसले. ड्रायव्हरने परत गाडी रोडावर पळवायला सुरुवात केली आणि काही मिनिटांनी परत मला व मामीला बसण्याची अडचण सुरू झाली. आता सगळ्यांचे जेवण झाल्यामुळे हळूहळू सर्वांना झोप लागली होती. मग मी माझ्या सीटवरून थोडा पुढे सरकलो आणि मामींना मागे करून त्यांना बसण्यासाठी जागा केली. आता मामींनाही जेवण करून झोप लागू लागली होती आणि मी पण पुढच्या सीटवर दोघं हात टेकून त्यावर माझे डोकं ठेवून झोपलो. जसजशी गाडी जोरात धावू लागली होती तसतसं गाडीत बसलेले आम्ही सर्वजण इकडे तिकडे डोलत होतो. आता मामींनी माझ्या पाठीवर डोके ठेवून त्या पण झोपल्या होत्या. काही वेळानंतर माझी पाठ ही आखडल्यामुळे ती सरळ करण्यासाठी मी माझ्या जागेवरून मागे सरकलो आणि त्याच वेळेस माझ्या हाताची कोणी मामींच्या अशा ठिकाणी स्पर्श झाली ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. माझ्या त्या ठिकाणी झालेला स्पर्श मामींना हवाहवासा वाटू लागला होता. त्यामुळे माझी झोपण्याची इच्छाही उडाली होती. आता मामींनी त्यांचे डोके माझ्या खांद्यावर येऊन ठेवले होते. मग मी माझ्या हाताची घडी घालून खिडकीतून बाहेर पाहू लागलो होतो आणि काही वेळानंतर मामी माझ्याकडे सरकल्या आणि त्याच वेळेस माझ्या हातांचा स्पर्श त्यांच्या पोटाला झाला. मामी हळूहळू आपले पूर्ण शरीर हलवत होत्या.
मला 100% खात्री झाली होती की मामींना माझा स्पर्श हवासा वाटत होता. मग मी पण हळूहळू माझी मान मामींच्या मानेवर ठेवली आणि त्याच वेळेस मामींनी त्यांच्या हातांचा स्पर्श माझ्या त्या ठिकाणी केला. आता आम्हा दोघांचेही एकमेकांवरचे कंट्रोल सुटले होते. गाडीत सर्वत्र अंधार होता आणि सर्वजण झोपले होते. फक्त ड्रायव्हर हा गाडी चालवत होता, तेही समोर पाहून. मग मी माझ्या हाताने मामींची मान वर करून माझ्या ओठांपर्यंत आणली. आता आमचे फक्त नाकातून निघणारे गरम श्वासच एकमेकांना स्पर्श करत होते. मग गाडीत कोणाचे डोळे उघडण्या अगोदरच मीने व मामींने आमच्या एकमेकांच्या ओठांचा रस 20 ते 25 मिनिटापर्यंत चाखला. त्यानंतर मामींना खरंच माझ्यापासून खूपच आनंद मिळाला होता. जो आनंद मामा त्यांना गच्चीवर देऊ शकले नाही, तो आनंद मी त्यांना गाडीत दिला. आता आम्ही दोघेही शांत झालो होतो. मग आम्ही जोपर्यंत पावागड येत नाही तोपर्यंत झोपूनच राहिलो. सकाळी बरोबर 10 वाजेला ड्रायव्हरने गाडी पावागड या ठिकाणी पोहोचवली. मग आम्ही सर्वजण आपापला सामान घेऊन त्या ठिकाणी एका मोठ्या हॉटेलजवळ येऊन थांबलो. मामा काउंटरवर हॉटेलवाल्याशी रूम बुक करत होते. आम्ही 9 जणांसाठी मामांनी 4 रूम बुक केले. एका रूममध्ये मामा मामी होते आणि सर्व लेडीज मिळून 2 रूम होते आणि फक्त माझ्यासाठी मामांनी एक स्पेशल रूम केला होता. आम्हाला मातेच्या दर्शनासाठी उद्या जायचे होते. आज पूर्ण दिवसभर आम्ही आरामच करणार होतो. मंदिराबाहेरील परिसर अगदी सुंदर व स्वच्छ होता. या ठिकाणी शांतता असल्यामुळे माकडांच्याही भरपूर प्रजाती आम्हाला पाहायला दिसल्या. आम्ही आपापल्या रूममध्ये सामान ठेवून फ्रेश झालो आणि दुपारच्या जेवणासाठी सर्व एकत्रित जमलो. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्यांची खाली जेवणाचीही सोय होती आणि कॉल करून ते रूमवर सुद्धा जेवण पाठवत होते. रात्रभर गाडीचा प्रवास करून सर्वच जण फार दमले होते. प्रत्येकाने 2-2 पोळ्या आणि थोडा भात खाऊन आपले जेवण संपवले आणि परत आपल्या रूममध्ये येऊन आम्ही सर्व आराम करू लागलो. आता दुपारचे 1 वाजले होते. माझ्या डोळ्यासमोर मामींच्या व माझ्या गाडीत झालेल्या सर्व घटना फिरत होत्या. मलाही झोप लागत नव्हती. मी मोबाईल पाहूनच टाइमपास करू लागलो होतो आणि अर्ध्या तासानंतर माझ्या दारावर कोणीतरी थाप मारली. मला वाटले हॉटेलमधील कुणीतरी मनुष्य असावा. पण ज्या वेळेस मी दार उघडले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर मामी चक्क गाऊन घालून उभी होती. तेव्हा मी मामींना म्हणालो, क्या हुआ मामी, कुछ काम था क्या? तेव्हा मामी काही न बोलता माझ्या रूमच्या आत शिरल्या आणि त्यांनी डायरेक्ट दाराची कडी लावली. मग त्या मला म्हणाल्या, अजय, मुझे तुमसे कोई काम नहीं है. मुझे नींद नहीं आ रही, इसलिए मैं आपके पास आ गई. हर वक्त तुम्हारा ही ख्याल मेरे दिमाग में आ रहा है. जब भी मैं सोने की कोशिश कर रही हूँ तभी तुम्हारा चेहरा मेरे आंखों के सामने आ रहा है. ये क्या हो रहा है अजय मेरे साथ? तेव्हा मी मामींना म्हणालो, मामी, जो आपके साथ हो रहा है वही मेरे साथ भी हो रहा है. मेरा किसी काम में मन नहीं लग रहा है. तेव्हा मामी मला म्हणाल्या, फिर हमें एक दूसरे से प्यार तो नहीं हुआ? नहीं मामी, ऐसा मत बोलो. आप दूसरे की अमानत हो. वो जो गाड़ी में हुआ वो खाली एक समय गुजारने का साधन समझकर भूल जाओ और आप यहाँ से चली जाओ प्लीज़. अगर मामा जग गए तो हम दोनों की खैर नहीं. काफ़ी गुस्सा होंगे और मारेंगे भी मुझे. तेव्हा मामी मला म्हणाल्या, अजय, ऐसे कैसे भूल जाऊ मैं तुम्हें. मामी हळूहळू माझ्याजवळ येऊ लागल्या आणि तेव्हाच माझे लक्ष मामींच्या गाऊन बाहेर आलेल्या पट्ट्या मला दिसल्या. त्यांना पाहून माझे डोके अजूनच चक्रावून गेले. मग मामींनी माझे दोघं हात त्यांच्या हातात पकडले. त्याच वेळेस माझं अंग थरथरायला लागलं. मला भीती वाटत होती की मामांनी आम्हा दोघांना अशा अवस्थेत पाहिलं तर. हळूहळू मामी अगदी माझ्या जवळ आल्या. माझे ओठ आणि मामींचे ओठ अगदी जवळच होते.
मी माझे डोळे लावून ठेवले. मग मामींनी मागच्या पुढच्या विचार न करता माझ्या ओठांवर त्यांचे ओठ टिकवले. मामीने तब्बल 20 मिनिटांपर्यंत माझ्या ओठांचा रस चाखला. त्यानंतर मी मामींना लागलीच माझ्या मिठीत सामावून घेतले. मामीही मला साथ देऊ लागल्या होत्या. मग हळूहळू आम्ही दोघांनीही आमच्या अंगावरचे कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम केले. मामीला माझ्या प्रेमामुळे भरपूर आनंद मिळाला होता. मग मामी मला पाहून म्हणाल्या, काश आपके मामा भी ऐसी ताकत और ऊर्जा आपकी तरह होती, क्योंकि पहले दिन से ही वो मुझे काफ़ी कमज़ोर लग रहे थे. अच्छा हुआ तुम मेरे नसीब में आए और मैं तुम्हें अपना दिल दे बैठी. आता मामी आणि माझा नित्यनियम झाले होते. जेव्हा पण मामा झोपायचे त्याच वेळेस मामी माझ्यासोबत येऊन भरभरून प्रेम करायची. दुसऱ्या दिवशी आम्ही मामांच्या कुलदैवतेचं दर्शन घेतलं आणि परत घरी येण्यासाठी निघालो. आजोबांच्या सांगण्याप्रमाणे 2 दिवसाच्या आत आम्ही दर्शन घेऊन घरी परतलो होतो. घरी मामी फक्त मला शोधत असायची. जिथे वेळ आणि जागा मिळाली त्याच ठिकाणी मामी माझ्यासोबत भरभरून प्रेम करून घ्यायची. 3 दिवसानंतर आम्हीही घरी जाण्यासाठी निघालो होतो. पण मामींना सोडण्याची माझीही इच्छा होत नव्हती. म्हणून मामींना मी सांगितले, काळजी करू नकोस माझी. जेव्हा पण तुला माझी गरज भासेल तू मला फोन कर. मी लागलीच तुझ्यासाठी सर्व काम सोडून येईल. काही दिवसांनी मामानेही आपली ड्युटी जॉईन केली. जेव्हा पण मामांची नाईट ड्युटी असायची तेव्हा मी आजी आजोबांना न सांगता डायरेक्ट मामींना फोन करून रात्रीच्या वेळेस त्यांच्या घरी यायचो आणि मामींच्या रूममध्ये तिच्यासोबत भरभरून प्रेम करायचो. अशा प्रकारे मामींचं लग्न मामांसोबत तर झालंच होतं, पण प्रेमाचा आनंद मामींना मामाऐवजी मी देत होतो.